प्रवीण गायकवाडांवरील शाईफेकीचे विधानसभेत पडसाद. ही मस्ती ठेचली पाहिजे, विजय वडेट्टीवारांची मागणी. तर योग्य ती कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. प्रवीण गायकवाड शाईफेक प्रकरणी गुन्हा दाखल होऊन सुद्धा दीपक काटेला अटक नाही. हा कार्यकर्ता कोणाचाही असला तरी कारवाई व्हावी, बावनकुळेंचं विधान. धाराशिवमध्ये मराठा समाज आक्रमक. प्रवीण गायकवाडांवरील शाही हल्ल्याचा निषेध. तर जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीसमोरच ठिय्या आंदोलन. उद्धव ठाकरेंना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा. शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये शक्य. ॲडव्होकेट शिंदे यांची माहिती. जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नाही. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांची माहिती. मनसेचं आजपासून इगतपुरीमध्ये 3 दिवसीय राज्यस्तरीय शिबिर. राज ठाकरे स्वतः शिबिरामध्ये करणार मार्गदर्शन. शिवसेना उभाटासोबतच्या युतीबाबत काय निर्णय घेणार याकडे लक्ष. शिवरायांचे 12 गडकिल्ले जागतिक वारसा यादीत. सत्ताधाऱ्यांकडून विधिमंडळ परिसरामध्ये आनंदोत्सव. तर शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत भरवले पेढे. पुणे विद्यापीठावरती विद्यार्थ्यांचा मोर्चा. विद्यापीठाचं गेट तोडून विद्यार्थी आतमध्ये घुसले. कॅरी ऑनच्या मागणीसाठी विद्यार्थी आक्रमक. कोल्हापूरच्या गडिंग्लजमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ आंदोलन. मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांनी दिलं समर्थन. राज्यात 1,51,000 बालकं. तर एकट्या मुंबईत 17,000 बालकं कुपोषित. एकात्मिक बालविकास योजनेतील 20,414 पदही रिक्त. मात्र येत्या 2 वर्षांमध्ये प्रमाण 0.51% आणण्याचं टार्गेट. भाजप किंवा शिंदेच्या शिवसेनेने फोडाफोडी केल्यास त्यांच्याही पक्षाला भगदाड पाडणार. माजी खासदार उन्मेष पाटील यांचा सूचक इशारा.